नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या परिवाराला इग्नाइट अकॅडमी परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ, तुम्हाला अपेक्षित असलेला गव्हर्नमेंट जॉब या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या मेन मुद्द्याकडे जो की तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे काय, तर बऱ्यापैकी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सको डिस्कॉमची एक्झाम दिली, त्यामुळे ते टच मध्ये आहेत, राईट। कारण इलेक्ट्रिकल ट्रान्सको डिस्कॉमला चांगलं झालं, रिझनिंग पण परफेक्ट आहे, आपण बऱ्याचशा टेक्निकल नॉन टेक्निकल एक्झाम्स देतो, त्यामुळे जीएस-जीके वरही बऱ्यापैकी कमांड आहे। पण प्रश्न कशाचा येतोय, सर मला बीएमसी ला फोकस करायचा आहे, नवीन ऍडिशनल सब्जेक्ट जो येतोय तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतोय। बऱ्याच लोकांना इलेक्ट्रिकलच्या इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट सुद्धा फॅमिलियर आहे, नसेल फॅमिलियर तरीही तो पार्ट खूप इझी आहे। मेन प्रश्न येतो तो मेकॅनिकलचा। तर मेकॅनिकल साठी काय केलं गेलं पाहिजे, ते बीएमसी टार्गेट आहे सर, बीएमसी काढायचं आहे। मेकॅनिकल सोडून तर चालत नाही, मेकॅनिकल सोडलं तर समजून घ्यायचं की आपलं सिलेक्शन अगोदरच होणार नाही। क्लिअर? कारण आताची सध्याची स्पर्धा अशी आहे की जिथं एक सब्जेक्ट काय एक चॅप्टर सुद्धा सोडणं मुश्किल होतं, कारण लोक तयारी करतात तर आपल्याला करावीच लागेल। आणि जागा कशा की 123 ज्युनियर इंजिनियरच्या आणि 77 जागा सब इंजिनियरच्या, राईट। तर 207 मुलं तर करणारच आहेत ना चांगली तयारी, राईट। जागा 207च आहे, तेवढे विद्यार्थी तर तुम्हाला चांगली तयारी करणारे मिळणारच, म्हणून आपण सुद्धा त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे। तर मी या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मेकॅनिकलची तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी ते पूर्ण डिस्कस करणारा अतिशय महत्त्वाचा हा तुमच्यासाठी व्हिडिओ असणार आहे। पुन्हा आणखीन एक गोष्ट सांगायची मित्रो, मी बीएमसीच्या गायडन्ससाठी, बीएमसीच्या नोट्ससाठी, या सर्व गोष्टींसाठी एक ग्रुप बनवलेला आहे टेलिग्रामचा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला बीएमसी साठी लागणारं बऱ्यापैकी कंटेंट त्या ग्रुपवर सुद्धा अवेलेबल होईल, विनामूल्य ग्रुप आहे तो, त्याच्यावर आपण फ्रीली कंटेंट शेअर करत असतो, त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्या लिंक थ्रू तुम्ही तो ग्रुप जॉईन करून घ्या। चला बघू आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू पुढचं कंटेंट। सध्या इग्नाइट अकॅडमी तर्फे 25% असा भरघोस डिस्काउंट सर्व कोर्सेसवर देणं चालू आहे न्यू इयर निमित्त। तर त्यासाठीचा कुपन कोड आहे न्यू इयर 25। हा त्याच्यासाठीचा कुपन कोड आहे, व्हॅलिड आहे 2 जानेवारी 2025 पर्यंत, राईट। आपल्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, बीएमसीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची सुद्धा लिंक तिथं दिलेली आहे। ही आपली बीएमसीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, पूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला गेलेला आहे आणि लाईव्ह मध्ये झाला त्यानंतर त्या रेकॉर्डिंग तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिलेला आहे। बऱ्यापैकी पहिले मी सांगितलं होतं की काही सब्जेक्ट रेकॉर्डेड मध्ये देईल, पण आता बऱ्यापैकी सब्जेक्ट मी लाईव्ह मध्येच कव्हर करत आहे। याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स मिळेल, जीएस-जीके मिळेल, रिझनिंग मिळेल, सर्व काही मिळेल। पहिले याची फीस 10,000 होती, पुन्हा आपण 60% डिस्काउंट करून 3,999 प्लस जीएसटी केली होती। आता याच्यावर आपण ऍडिशनल न्यू इयरचा 25% डिस्काउंट देतो, त्याचा कुपन कोड आहे न्यू इयर 25। यामध्ये तुम्हाला लागणारं बऱ्यापैकी सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं गेलेलं आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, टेस्ट सिरीज आहेत, पीडीएफ नोट सुद्धा मी तिथं तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत। पुढे बघा, काही विद्यार्थ्यांचं कसं होतं, सर मी ट्रान्सको आणि डिस्कॉमला माझं परफेक्ट झालेलं आहे, इलेक्ट्रिकल मला जीएस-जीके चांगला हँड आहे, रिझनिंग पण चांगली आहे, फक्त मला मेकॅनिकल लागतं। तुम्हाला फक्त मेकॅनिकल लागत असेल तर आपण मेकॅनिकलची सुद्धा बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे आपलं सध्या मेकॅनिकलचं फुल कोर्समध्ये कंटेंट मिळतं, तिथं सेपरेटली तुम्हाला मेकॅनिकलचं कंटेंट प्लस टेस्ट सिरीज सुद्धा, फुल टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहे। मेकॅनिकलच्या नोट्स वगैरे सर्व काही मी तिथं अवेलेबल करून देतो, मी स्वतःही शिकवत आहे, राईट। बऱ्यापैकी पोर्शन मी स्वतः शिकवून कव्हर केला गेलेला आहे। त्या बॅचची फीस आहे आपली 1999 रुपये प्लस जीएसटी होती, आता त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा 25%चा डिस्काउंट देण्यात आलेला आहे, त्यासाठीचं कुपन कोड आहे न्यू इयर 25। बघा मित्रो, आता विषय काय आहे की सर नेमकं मला करायला काय पाहिजे ते मेकॅनिकलचं, मी सब्जेक्ट ड्रॉप करू शकतो का, राईट। सब्जेक्ट ड्रॉप करू शकतो का? तुम्ही जर बॅच ओपन केली, आपली बॅच जो कोर्स आहे तो ओपन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फॉर्मॅटमध्ये दिसते, एक रेकॉर्डेड, ऑलरेडी रेकॉर्डेड जे आपले व्हिडिओज होते जुने, राईट, जुने म्हणजे बीएमसी साठीच केले होते, 1 वर्षा अगोदर आम्ही हा कोर्स तयार करून ठेवला होता, तो या रेकॉर्डेड मध्ये दिला, त्याला पाहून घाबरू नका, एवढे व्हिडिओज आहेत एवढे करू का, याला पाहून असं घाबरू नका। एक त्याच्यामध्ये नवीन फोल्डर ऍड झालेला आहे, न्यू फ्रेश लाईव्ह लेक्चर्स, फ्रेश लाईव्ह लेक्चर, हे तुम्हाला करायचं आहे। फ्रेश लाईव्ह लेक्चर म्हणून आहे ना, हे तुम्हाला करायचं आहे। हे पूर्णपणे नाही केलं तरी चालतं, कारण याच्यातला जो पोर्शन तुम्हाला करायला पाहिजेत होता तो सुद्धा मी याच्यामध्ये काही अवेलेबल करून दिला, जसं की एमसीक्यूचे सेशन्स,
राईट. एमसीक्यूचे मेकॅनिकलचे आपण असे सेशन बनवले, एक चॅप्टर आहे त्याच्यावर जवळपास 30-40 एमसीक्यू घेतले. त्या एमसीक्यूच्या बाहेर येण्याचा स्कोपच उरत नाही, एवढे एमसीक्यूज घेतले आपण. 300 पर्यंत एका सब्जेक्टवर एमसीक्यूज आपण एमसीक्यू सेशन थ्रू घेतलेले आहे. क्लिअर. त्यामुळे ते तुम्हाला सर्व कंटेंट फ्रेश लाईव्ह लेक्चर मध्ये मिळून जाईल, सर्व जेवढे सब्जेक्ट आहेत तेवढे. मग ते म्हणाल काही लोक, सर मी उशिरा सुरुवात करतो, तर माझ्याच्यानं ते कव्हर नाही होणार, मग काय करू? मित्रो, त्याच्यासाठी मी एक नवीन फॉर्मॅट आणलेला होता. तो फॉर्मॅट म्हणजे काय होता की क्रॅश सिरीज. क्रॅश, आणि याच्या अगोदर एक वर्ड लावला होता सुपर क्रॅश सिरीज. सुपर क्रॅश सिरीज याच्यामध्ये ऑलमोस्ट सर्व विषयाचे, म्हणजे थर्मो आहे तुमचं, त्यानंतर FMHM आहे, राईट, FMHM, RAC, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, IC इंजिन, राईट, हे बऱ्यापैकी सब्जेक्ट जे आहेत यांना क्रॅश मध्ये केलंय. जे जसं की यांची रेकॉर्डिंग समजा 30 तासाची आहे, क्लिअर, लाईव्ह मध्ये तसे आपण कमी केली. कशा प्रकारे कमी केली ती रेकॉर्डिंगचं कंटेंट? कारण तुम्हाला लिहायचा काहीच पार्ट ठेवला नाही. ऑलरेडी माझ्या ज्या हँडरिटन नोट्स होत्या त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या, राईट. त्यामुळे तुमचा जो टाइम होता ना तो प्रचंड सेव्ह झाला. ज्या ठिकाणी तुम्हाला 30 तासाची रेकॉर्डिंग बघायची गरज होती, अर्धा त्याच्यातला 30 तासापैकी 15 तास हा लिहिण्यातच वेळ जायचा, तर आता ते काम आपण कंप्लीट करून टाकलेलं आहे. 15 तासावर तो तुमचा वेळ आला. ऑलरेडी तुम्ही जे तुम्हाला PDF आहे त्याची प्रिंट घ्या, प्रिंट घेऊन त्याच्यावर तुम्ही जे काय मार्क करायचा आहे, ऍडिशनल एखादा पॉईंट ऍड करायचा ते ऍड करा. तुम्हाला लिहित बसायची लाईव्ह लेक्चरमध्ये गरजच भासणार नाही, जेणेकरून तुमचा 50% टाइम आता सेव्ह झालेला आहे. पहिली गोष्ट लक्षात आली. म्हणजे एखादा सब्जेक्ट तुम्ही जर पूर्ण बघायला गेले तरी तुम्हाला त्याच्यात खूप टाइम सेव्हिंग कंटेंट मिळेल. क्लिअर. आणि या क्रॅश सिरीज नावाचा जो कन्सेप्ट आहे ना माझा, त्याच्यामध्ये समजा जर 20 तासाचा सब्जेक्ट असेल तर याला मी 3 तासामध्ये पूर्ण क्रॅश मध्ये कव्हर करून घेतलं. मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला 30 तासामध्ये समजेल का? ओके, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रिकल वाल्यांना मेकॅनिकलसाठी सर्व गोष्टी समजत बसायच्या नादीच लागू नका. सर्व गोष्टी समजत बसायच्या नादीच लागू नका. जर मेकॅनिकलचा एखादा विद्यार्थी 2 वर्ष तयारी करत असेल मेकॅनिकलची आणि त्यानंतर त्याचे पूर्ण मेकॅनिकलचे विषय परफेक्ट होत नसतील, तर तुम्ही 2 महिन्यामध्ये काय अपेक्षा करता मित्र हो की मला सब्जेक्ट परफेक्ट करायचे? तुम्ही कन्सेप्ट ओरिएंटेशनला जा, त्याच्याबद्दल बिलकुल वाद नाही, कन्सेप्ट लागतात. ओके, नो डाऊट, राईट, त्या गोष्टीबद्दल कुठलाही डाऊट नाही. पण फक्त कन्सेप्ट नच क्वेश्चन सॉल्व्ह होतात का? क्वेश्चन इन्फॉर्मेशन नाही जमणार का? क्वेश्चन थोडस रटून नाही जमणार का? तर 100% बनतील. मी नाही म्हणत तुम्हाला की 25 मार्काचा मेकॅनिकल आलं तर 25 मार्काचं पूर्ण मेकॅनिकल तुम्ही करा, राईट, गरजही नाहीये. तेवढे तुम्हाला लागणार पण नाही, सिलेक्शनसाठी लागणार नाही, चांगला रँक घेण्यासाठी सुद्धा लागणार नाही. कारण तुमचं रिझनिंग जे आहे ते 20 मार्काचं आहे, GS GK जे आहे ते 20 मार्काचं आहे, आणि जवळपास 30-35 मार्कापर्यंत तुमचं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ते 35 मार्कापर्यंत येतं. म्हणजे जवळपास 75 मार्काचा तुमच्या झोन मधला पेपर आहे. किती मार्काचा? 75 मार्काचा. मेकॅनिकल किती मार्काला येतोय? तर मेकॅनिकल तुमच्यासाठी येतोय 25 मार्काला. मेकॅनिकल किती मार्काला येतोय? 25 मार्काला. मग तुमचा टास्क मेकॅनिकल मध्ये बघायचा काय असायला पाहिजे की बाबा 75 मार्काला तर जवळपास माझं सिलेक्शन परफेक्ट आहे, होणार आहे. क्लिअर आहे की माझं सिलेक्शन 75 मार्काला होण्याचे बऱ्यापैकी चांगले चान्सेस आहेत. त्याच्यापेक्षा वर कट ऑफ जाईल का थोडासा डाऊट आहे, राईट. तर माझा फोकस हा इथून जवळपास 35 मार्क काढण्याचा असेलच. GS GK रिझनिंग, राईट. काही जर तुमचं बिलकुल आजही 0 असाल तर तेवढा समय तुमच्याकडे आहे की तुम्ही GS GK रिझनिंग एकदम बऱ्यापैकी चांगलं कराल. क्लिअर आहे. तुमचं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा पोर्शन इथं आउट ऑफ मार्क आणा. तर मेकॅनिकल वाले इथं बऱ्यापैकी मार्क घेऊन येतात, 80% मार्कापर्यंत घेऊन येतात. तुम्ही तर स्वतः इलेक्ट्रिकलचे असाल तर मग इथं तुम्हाला मार्क घेऊन यायला काही प्रश्न येत नाही, कारण खूप इझी क्वेश्चन येतो. BMCचा पेपर इझी टू मीडियम रेंज मधला असतो. इझी टू मीडियम रेंज मधला असतो. डिफिकल्ट BMCचा पेपर राहत नाही. का? कारण याच्यात इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा आहे. त्यामुळे इथं तुमचं जास्त पोर्शन कव्हर होतो. पण ट्रान्सको डिस्कॉम मध्ये काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम, पॉवर सिस्टम यांच्यावर क्वेश्चन जास्त येतात. इथं कशावर येतात? ओके, इलेक्ट्रिक प्रोटेक्शन्स वर येतात. त्याचसोबत तुमचा इल्युमिनेशन वर क्वेश्चन्स येतात. या पोर्शनवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. आलं का लक्षात? म्हणजे जो पोर्शन आहे ना माझा, त्याचा व्हिडिओज पण आहे की कुठल्या पोर्शनवर तुम्ही थोडासा जास्त फोकस केला पाहिजे.
नाही तर मी दुसरा आणखीन वाटल्यास घेऊन येतो की बाबा ते ट्रान्सको डिस्कॉम वाल्यांसाठी ह्या पोर्शन तुमचा इलेक्ट्रिकलचा बीएमसी मध्ये जास्त विचारला जातो, त्याच्यावर थोडंसं जास्त फोकस ठेवा. क्लिअर. मग तुम्हाला इथून मॅक्झिमम मार्क घेऊन यायचे, इकडे तुम्हाला 100% मार्कच नाही आणायचे, इथं तुम्ही फक्त 60% मार्क घेऊन या, 60 ते 65% मार्क. सोडून द्या डिफिकल्ट क्वेश्चन मेकॅनिकलचे, काय फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. खूप डिफिकल्ट भानगडीतच पडू नका, खूप डिफिकल्टच्या भानगडीत पडू. जे तुम्हाला इग्नाइट कडून रिसोर्सेस मिळाले त्याच्या तर बाहेर जाऊच नका. तेवढे रिसोर्सेस केले तर फार तुम्ही 90% मार्कापर्यंत मेकॅनिकलमध्ये जाल, आणि मला अपेक्षा नाही आहे की तुम्ही तेवढं करावंही बी. तुम्ही इकडं चांगल्या बऱ्यापैकी स्ट्रॉंग करा आणि इकडं तुम्ही असे मार्क कव्हर करा की जवळपास तुम्ही 75 ते 80च्या रेंजमध्ये राहिले पाहिजेत. खूप नाही, इकडं कट होणारे मार्क इकडून कव्हर करायचे आणि 4-5 ऍडिशनल मार्क घेऊन यायचे. 80 मार्कापर्यंत तुमचं आरामात सिलेक्शन होऊन जाईल. क्लिअर आहे. त्यामुळे पहिले तर डोक्यातून हे काढा की मेकॅनिकल खूप टफ आहे काही टफ, राईट. आणि कुठलीही ब्रांच दुसऱ्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी अधिक टफ वाटतेच, त्याच्यात काही डाऊट नाहीये. फक्त ते होणार नाहीये ना, ते डोक्यातून बाहेर, राईट. आणि टाइम कमी आहे तर मग हे सर्व व्हिडिओ बघणं होतील का, त्याचे मी जुगाड करून ठेवले, तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही, राईट. तुमच्या क्रॅश सिरीज थ्रू सगळंच काही भारी होईल असं मला म्हणायचं नाहीये. क्लिअर. एकदम भारी कन्सेप्ट क्लिअर झाले मित्रा. क्रॅश सिरीज थ्रू तू बघितलं थर्मो, पण मी थर्मोचे प्रत्येक चॅप्टरचे एमसीक्यू सेशन बनवले ना, त्याच्यामध्येही मी बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. म्हणजे हे क्रॅश सिरीज थ्रू तू थेरी कव्हर केली, थेरीच्या नोट्स तुझ्याकडे आहेत त्या रीड केल्या, आणि इथं जे तू आहे ते आपल्या नोट्स पण रीड करतच आहेस, राईट. आणि त्यासोबत आपले एमसीक्यूचे लेक्चर तू करतच आहेस. एमसीक्यूचे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये, एमसीक्यूचे लेक्चर आहेत, ते एमसीक्यूचे लेक्चर प्लस हे याच्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी सर्व कंटेंट चांगल्या प्रकारे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी एवढं बनेल. मग आता विषय हा येतो की सर काही सोडायचं का, एखादा सब्जेक्ट सोडायचा का, तर हा आपला सगळ्यात मोठा मूर्खपणा. बीएमसीला असा कुठलाच सब्जेक्ट फिक्स नाही की ज्याचं वेटेज जास्त असेल. कधीही कुठलाही सब्जेक्ट अचानक जास्त मार्काला येऊ शकतो. मग अशा वेळेस काय करायचं, त्याच्यातला खूप कन्सेप्च्युअल एरिया आणि खूप लक्षात ठेवण्याचा एरिया सोडून द्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, राईट. तो खूपच अवघड जातो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट लक्षात ठेवा. एमसीक्यू थ्रू एमसीक्यू काही रटून ठेवा की जे पॉप्युलर एमसीक्यू आहेत, रिपीटेड एमसीक्यू विचारले जातातच, राईट. त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. रिपीटेड एमसीक्यू हे येतात, सर्व एक्झाम मध्ये येतात, राईट. खूप जण म्हणतात घुमवून फिरून विचारलं जातं. अरे ऑप्शन मधून लक्षात येतं ना यार किती घुमवून फिरून विचारलं. आणि खूप घुमवून फिरून आलेले एमसीक्यू जाऊ द्या, सोडून द्या ना. एखादा 2 एमसीक्यू येत नाही ते येत नाही, राईट. हा, माझं एखाद्या 2 एमसीक्यू जो मला येत नाही त्यानं माझं सिलेक्शन अडतच नाही मुळात. एक तर मी केलं नसतं याच्यामुळे अडतं, आणि दुसरं मला येऊन सुद्धा मी चुका करतो त्याच्यामुळे माझं सिलेक्शन अडतं. क्लिअर. आता बघा, जो तुमच्या सिलेबस मध्ये पोर्शन दिला ना, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हा पूर्ण टॉपिक थेरॉटिकल आहे, पूर्ण थेरॉटिकल आहे. याच्यामध्येही ठरलेल्या गोष्टी आहेत की कधी कुठले क्वेश्चन्स कशा प्रकारे येतात, ऍप्लिकेशन्स ओरिएंटेड क्वेश्चन्स येतात, त्या ऍप्लिकेशन त्या गोष्टी रटल्या जाऊ शकतात, राईट. एकदम थेरॉटिकल आहे. आणि जवळपास तुमचा पेपर सुद्धा थेरॉटिकल असेल, 2-3 न्यूमेरिकल असतील ते वेगळी गोष्ट, तेही न्यूमेरिकल फार इझी असणार आहे. क्लिअर. त्याचसोबत थेरी ऑफ मशीन आणि या मशीन डिझाईन, ओके, हे दोन्ही बऱ्यापैकी कंबाईन आहेत. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत ते तुमचे थेरी ओरिएंटेडच आहेत, आणि थेरी ओरिएंटेडच क्वेश्चन येणार. कुठली की कुठं वापरलं जातं, कुठली बेरिंग कुठं वापरली जाते, कुठली थेरीज ऑफ फेल्युअर कुठं वापरली जाते, फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतो, कंबाईन स्ट्रेसेस काय असतात, राईट. काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला मी कोर्समध्ये सांगितलेलं आहे. क्रॅश सिरीज मध्ये ते फॉर्म्युलेज कसे रटायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. एखादी 2 गोष्ट लक्षात राहत नाही, सोडून दे, राईट. मी सांगतो तुम्हाला शिकवताना की हे एवढं महत्वाचं नाही, इलेक्ट्रिकल वाले विसरून जा, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. त्यामुळे याही टॉपिक मधले काही गोष्टी तुम्ही त्या टॉपिक नुसार स्किप करू शकता, अख्खा सब्जेक्ट स्किप नका करू, ते थोडंसं महागडं जाऊ शकतं. त्याचसोबत तुमचं बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ओके, थोडासा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, मोठा सब्जेक्ट आहे, राईट. याच्यातही मी स्टँडर्ड फॉर्म्युले, स्टँडर्ड काही डेफिनेशन्स वगैरे ते सांगितले की ज्या रिपीटेडली विचारतात. हा सब्जेक्ट पूर्ण करायची गरज पण तुम्हाला नाहीये. मी क्रॅश सिरीज मध्ये 5-6 तासामध्ये याला शिकून टाकलेला आहे. क्लिअर. ती क्रॅश सिरीज पहा, जेवढ्या लक्षात राहतील तेवढ्या गोष्टी नोट थ्रू रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. बाकी पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ सिरीज थ्रू हे बघण्याचा भानगडीतच पडू नका. क्लिअर. कारण तो
खूप अवघड जाऊ शकतो इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. मागच्या वेळेस याला जास्त वेटेज दिलं गेलेलं नव्हतं. यावेळेस जरी वेटेज थोडंफार 1-2 मार्कानं कमी जास्त झालेलं असेल तरी मी तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे. 5-6 तासाच्या त्या क्रॅश सिरीजला एकदा बघितलं तुम्ही की तुमचं MCQ थ्रू वगैरे या गोष्टी होऊन जातात. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स सिंपल सब्जेक्ट आहे, कोणालाही समजू शकतो असा सब्जेक्ट आहे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट. पण हा फ्रेश बघा, एक लक्षात घ्या की इंजिनिअरिंग करताना सुद्धा मेकॅनिकल वाले विद्यार्थ्यांना सुद्धा इंजिनिअरिंग झाल्यानंतरही काही येत नसतं. ते तुमचं माझं सगळ्यांचं. आपण पुन्हा जेव्हा स्पर्धा परीक्षांना शिकतो ना त्यावेळेस आपण प्रॉपर प्रिपरेशन करत असतो. क्लिअर. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल जनरलाइज सब्जेक्ट आहे. जनरलाइज सब्जेक्ट आहे, कोणालाही समजेल. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सर्वांना तो सब्जेक्ट जनरलाइज आहे त्यामुळे समजेल, पण त्याचं वेटेज कमी आहे, कमी मार्काला येतं. ओके. फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक मशीन याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या सब्जेक्ट पैकी एक आहे. राईट. त्यानंतर बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा महत्वाचा सब्जेक्ट आहे. ओके. हा सर्वात महत्वाच्या पैकी एक. राईट. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स एक. ओके. मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल कमी विचारलं जातं. त्याचसोबत आयसी इंजिन महत्वाचा सब्जेक्ट आहे. राईट. रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, आयसी इंजिन दोन्ही महत्वाचे सब्जेक्ट आहेत. क्लिअर. आणि हे पण सब्जेक्ट सहज समजू शकतात, याला फार असं काही हे लागणार नाही. ओके. याच्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन्स पण तुम्हाला जमून जातील, काही त्याच्यातल्या अडचण येत नाही. त्यानंतर पार्ट ऑफ व्हेइकल जनरल सब्जेक्ट आहे. क्लिअर. क्वेश्चन खूप येतात असं नाही आहे, पण लक्षात राहू शकतं आणि डे टू डे लाईफ मधला असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. क्लिअर. त्यानंतर ट्रान्समिशन सिस्टम. ओके. हे जे दोन्ही टॉपिक आहेत डे टू डे लाईफ मधले आहेत, फार इथं तुम्हाला अडचण येणार नाही. गिअर ड्राईव्ह डिझाईन, अनालिसिस, स्टेपर ड्राईव्ह, स्टेप ड्राईव्ह वगैरे हे फार अवघडचा पोर्शन नाही. कन्सेप्ट ऑफ CI आणि SI इंजिन, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन याच्यातला फरक काय, पॉवर सायकलचा फरक काय, याच्यात एका झोन मध्ये क्वेश्चन येतात, ते झोन मधले क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले. इथेही तुम्हाला अडचण येणार नाही. इफिशियन्सीज वगैरे हे सर्व आयसी इंजिन मध्येच तुमचं होणार आहे. राईट. 4 व्हील ड्राईव्ह, 2 व्हील ड्राईव्ह, डिफरन्शियल मेकॅनिझम वगैरे हे पण तुमचं ऑटोमोबाईल मधला आहे, तेही तुम्हाला लवकर समजून येईल. ऑटोमोबाईल आहे ना गाड्याशी रिलेटेड सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला व्यवस्थित लॉजिकली लक्षात येऊनच जाणार आहे. रिसेंट ट्रेंड इन ऑटोमोबाईल याच्यातल्या काही टेक्नॉलॉजीज वगैरे आहेत त्याही तुमच्या लक्षात येऊन जातील. तुम्हाला फार अडचण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये येणार नाही. जे अडचण येणारे सब्जेक्ट आहेत ते BMC मध्ये जास्त विचारले जात नाही. ओके. कोणाला स्पेशल इलेक्ट्रिकलची बॅच करायची असेल ते सुद्धा आपली आहे 1999 रुपयावर प्लस GST. याच्यावर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणारच आहे. क्लिअर. GS/GK ची बॅच लागत असेल तर तीही सेपरेट आहे आपली. राईट. 599 रुपये प्लस GST मध्ये, त्याच्यावर आपण 25% डिस्काउंट देतोय. क्लिअर. रिझनिंगची बॅच आहे ती 1999 प्लस GST मध्ये आहे, त्याच्यावरही 25% आपला ऍडिशनल डिस्काउंट मिळणार आहे. KP सर तिथं तुम्हाला शिकवणार आहे. राईट. वॉल्यूम 1 वॉल्यूम 2 असे 2 आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे बुक्स मार्केटमध्ये आलेले आहेत. आपल्या अकॅडमीवर सुद्धा मिळतात. 40% डिस्काउंट तुम्हाला त्या बुकमध्ये अवेलेबल होईल. जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकलचे येतात ते या बुक्स मध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. मुंबई जिओग्राफी GS/GK मध्ये महत्वाचा सब्जेक्ट आहे, तो सुद्धा आपण त्याचंही बुक काढलं, ते मराठी मधून तुम्हाला देण्यात आलेला आहे. हा एक्झामचा तुमच्या पॅटर्न आहे. राईट. सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन 20 मार्काला, बौद्धिक क्षमता 20 क्वेश्चन 20 मार्काला आणि तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल 60 क्वेश्चन 60 मार्काला. 90 मिनिटात तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही मला बिलकुल कॉन्टॅक्ट करू शकता. योगेश माने NITT हा माझा इन्स्टाचा ID आहे, तिथं मेसेज करा. तुम्हाला फोन नंबर लागत असेल तो सुद्धा मी तुम्हाला देईल. या बॅच रिगार्डिंग, कोर्स रिगार्डिंग, BMC रिगार्डिंग काही डाऊट असतील तर बिलकुल बिनधास्तपणे तुम्ही मला मेसेज करू शकता. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.